लाखो रुपये खर्च करून एका अत्यंत आलिशान समुद्री प्रवासाला जायचं, पण ते जहाज कधी परतच आलं नाही तर? विचार करा, सुंदर निळाशार अटलांटिक महासागर, सर्व सुखसोयींनी युक्त असं एक जहाज आणि साहसी प्रवासाची स्वप्न. पण अचानक एका रात्रीत या स्वप्नवत प्रवासाचं रूपांतर एका तरंगत्या स्मशानभूमीत होतं. हे इतकं भयंकर आहे की जगातला कोणताही देश या जहाजाला आज आपल्या किनाऱ्यावर उभं राहू द्यायला तयार नाहीये. आजच्या या विश्लेषणात आपण अशाच एका अंगावर काटा आणणाऱ्या सत्यघटनेच्या मुळाशी जाणार आहोत. नेदरलँड्सच्या एका नामांकित कंपनीचं MV हॉन्ड्यूस नावाचं हे जहाज सध्या एका अतिशय भयानक आणि रहस्यमयी मृत्यूच्या सावटाखाली अडकलं आहे. समुद्राच्या मध्यभागी नेमकं असं काय घडलं ज्यामुळे हे जगातील सर्वात धोकादायक ठिकाण बनलं? चला समजून घेऊया. समुद्रात एका अदृश्य मारेकऱ्यासोबत अडकलेले असण्याची कल्पनाच मुळात किती भयावह आहे ना. जहाजावर तब्बल 170 पर्यटक आणि 71 क्रू मेंबर्स आहेत. आजूबाजूला हजारो किलोमीटर पसरलेला अथांग महासागर आणि आतमध्ये मृत्यूची अदृश्य भीती. प्रत्येक जण एका अशा शत्रूच्या दहशतीखाली जगतोय ज्याच्यापासून पळून जाण्याचा कोणताही मार्गच उरलेला नाहीये. पुढचा नंबर कोणाचा असेल हे कोणालाच माहीत नाहीये. ही कोणती हॉलिवूड चित्रपटाची कथा नाहीये बरं का. ही सध्या अटलांटिक महासागरात अडकलेल्या खऱ्याखुऱ्या लोकांची जीवघेणी धडपड आहे. त्यांच्या त्या आलिशान लक्झरी केबिन्स आता तुरुंग बनले आहेत. पण या भयंकर संकटाची सुरुवात नेमकी कशी झाली? तो पहिला धक्का कोणता होता हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. या भयानक घटनेची सुरुवात होते 1 एप्रिल रोजी. दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनातून ही जहाज एका साहसी मोहिमेसाठी निघतं. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही अगदी सुरळीत सुरू होतं. पण प्रवासाच्या 6व्या दिवशी जहाज साऊल जॉर्जिया आयलंडवर पोहोचल्यावर एका 70 वर्षीय डच प्रवाशाला अचानक तीव्र ताप आणि डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. सुरुवातीला वाटतं की हे एखादं सामान्य इन्फेक्शन असेल, पण 11व्या दिवसापर्यंत त्याची प्रकृती इतक्या वेगाने बिघडते की श्वास घेण्यास अडचण येऊन ट्रिस्टन दा कुन्हा बेटावर पोहोचताच जहाजावरच त्याचा मृत्यू होतो. जहाजावर असलेल्या एकमेव डॉक्टरलाही या घटनेचा मोठा धक्का बसतो. एखाद्या माणसाची प्रकृती एवढ्या वेगाने कशी ढासळू शकते याचं कोणतंच उत्तर त्या क्षणी वैद्यकीय विज्ञानाकडे नव्हतं. पुढे 24व्या दिवशी त्या मृत प्रवाशाच्या पत्नीलाही अत्यंत गंभीर अवस्थेत विमानाने हलवण्यात येतं. पण दुर्दैवाने 26व्या दिवशी दक्षिण आफ्रिकेत तिचाही मृत्यू होतो. आणि सर्वांची झोप उडवणारी घटना घडते 27व्या दिवशी, जेव्हा आणखी एक प्रवासी अगदी तशाच लक्षणांसह आजारी पडतो. जहाजावरील डॉक्टरला सुरुवातीला वाटलं होतं की हा एक दुर्दैवी पण अपवादात्मक मृत्यू असावा. पण हे दुःस्वप्न तर फक्त एक सुरुवात होती. इथून पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं होतं. मृत प्रवाशाची पत्नी आणि त्यानंतर एक ब्रिटिश नागरिक तसेच एक जर्मन महिला एकामागून एक त्याच भयानक लक्षणांना बळी पडू लागले. हा तो क्षण होता जेव्हा संपूर्ण जहाजावर अस्वस्थता पसरली. हे आता स्पष्ट झालं होतं की जहाजावर काहीतरी वेगाने आणि अत्यंत क्रूरपणे पसरत आहे. एकामागून एक होणारे हे मृत्यू जहाजावर अशी दहशत निर्माण करत होते जी थांबवणं आता कोणाच्याच हातात राहिलं नव्हतं. एका बंदिस्त जहाजावर असा आजार पसरणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच आहे. प्रत्येकाच्या मनात आता एकच प्रश्न होता, हा जीवघेणा आजार नेमका आहे तरी काय? गंभीर अवस्थेत दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आलेल्या त्या ब्रिटिश प्रवाशाच्या वैद्यकीय चाचण्या अत्यंत गुप्तपणे आणि तातडीनं करण्यात आल्या. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे WHOनं आधीच न्यूमोनियासारख्या लक्षणांची नोंद घेतली होती आणि जगभरातील वैद्यकीय यंत्रणा यावर बारकाईनं लक्ष ठेवून होत्या. आणि जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी अंतिम रिपोर्ट दिला तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष या जहाजाकडे वेधलं गेलं. कारण त्या चाचण्यांमधून एक अत्यंत भयानक नाव समोर आलं, हंटा व्हायरस. मानवी शरीराला आतून उद्ध्वस्त करणारा हा एक अत्यंत खतरनाक आजार आहे. इथून या घटनेला एक वेगळंच आणि अत्यंत गंभीर वैद्यकीय वळण लागलं. हा काही असा आजार नाही जो साध्या सर्दी खोकल्याच्या औषधांनी बरा होईल. हा एक अदृश्य राक्षस आहे जो शरीरात प्रवेश केल्यावर काही क्षणातच माणसाला मृत्यूच्या दारात नेऊन उभा करतो. पण थांबा, इथेच सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो. उंदीर एका आलिशान क्रूजवर? ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना. लाखो रुपये खर्च करून जाणाऱ्या अशा उच्चभ्रू जहाजावर उंदीर कसा काय असू शकतो? पण वैद्यकीय विज्ञान अगदी स्पष्टपणे सांगतं की हा जीव घेणारा हंटा व्हायरस प्रामुख्याने उंदीर आणि खारींसारख्या प्राण्यांमधून पसरतो. हा विचारच मुळात किती भयानक आहे की ज्या आलिशान जहाजावर लोक पंचतारांकित सुट्ट्या घालवायला गेले होते, जिथे ते उच्च दर्जाच्या जेवणाचा आस्वाद घेत होते, तिथे मृत्यूचा हा वाहक त्यांच्या अवतीभोवती, त्यांच्या अन्नाजवळ किंवा चक्क त्यांच्या केबिनमध्ये फिरत असावा. लक्झुरी आणि मृत्यूचा असा हा भयानक खेळ कोणालाच अपेक्षित नव्हता. आता हे समजून घेऊया की हा व्हायरस नक्की पसरतो कसा.
हा संसर्ग थेट माणसातून माणसात होत नाही बरं का, तर तो एका प्रक्रियेतून होतो. सर्वात आधी हंटा व्हायरसची लागण झालेला एखादा उंदीर जहाजावर कसा तरी पोहोचला असावा. त्यानंतर त्या उंदराची विष्ठा, लघवी किंवा लाळ जहाजावरील एखाद्या भागात, गोदामात किंवा अगदी अन्नात मिसळली असणार. आणि जेव्हा माणसाचा या दूषित घटकांशी संपर्क आला किंवा ते दूषित अन्न नकळत खाण्यात आलं, तेव्हा या अदृश्य मारेकऱ्याने माणसाच्या शरीरात प्रवेश केला. गंमत बघा, हा व्हायरस मुळात उंदरांना आजारी पाडत नाही किंवा मारत नाही, पण माणसांसाठी मात्र तो साक्षात यमदूत ठरतो. ही संपूर्ण प्रक्रिया एखाद्या स्लो पॉयझनसारखी काम करते, जिथे सुरुवातीला काहीच जाणवत नाही, पण जेव्हा लक्षणं दिसायला लागतात तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो. गेल्या काही वर्षात संपूर्ण जगाने कोविड-19ची भीषणता अगदी जवळून पाहिली आहे. पण या दोन्ही संकटांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे, जो समजून घेणं गरजेचं आहे. कोविड वेगाने हवेतून पसरत होता, पण सुदैवाने त्याचा मृत्यूदर तुलनेने कमी होता. मात्र हंटा व्हायरसची कार्यपद्धती अगदी वेगळी आहे. हा हवेतून पसरत नाही हे खरं, पण त्याची मारक क्षमता भयानक आहे. द्रव आणि दूषित घटकांमधून होणारा हा प्रसार अतिशय जीवघेणा ठरतो. एकदा का या व्हायरसने मानवी शरीरात प्रवेश केला आणि ताप, थकवा यानंतर फुफ्फुसांमध्ये संसर्ग सुरू झाला, की रुग्णाची जगण्याची शक्यता अत्यंत वेगाने कमी होऊ लागते. फुफ्फुसांमध्ये द्रव जमा होतो आणि माणसाला श्वास घेणं अक्षरशः अशक्य होऊन जातं. कोविडने जगाला थांबायला लावलं होतं, पण हंटा व्हायरस थेट श्वासच थांबवतो. आणि इथेच आपल्याला या संकटाची खरी तीव्रता समजते. 38%! होय, 38%! हा आकडा पाहताच अंगावर काटा येतो. विचार करा, या व्हायरसची लागण झालेल्या प्रत्येक 100 पैकी 38 लोकांचा मृत्यू निश्चित मानला जातो. हे प्रमाण अत्यंत भयावह आहे. आणखी भयानक बाब कोणती माहितीये? वैद्यकीय क्षेत्राने एवढी प्रगती करूनही या हंटा व्हायरसवर जगात कोणतीही निश्चित लस किंवा थेट औषध अद्याप उपलब्ध नाहीये. डॉक्टर्स फक्त लक्षणांवर उपाय करू शकतात आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तर रुग्णाला थेट व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. मृत्यूशी चाललेली ही एक अशी असहाय्य झुंज आहे, जिथे कधीकधी विज्ञानही स्वतःला पूर्णपणे हतबल मानतं आणि सर्व काही फक्त आणि फक्त नशिबावर सोडून द्यावं लागतं. सध्या या जहाजाची अवस्था अत्यंत विदारक आणि थरारक आहे. हे जहाज आता अटलांटिक महासागरातील केप वर्धे बेटाजवळ नांगर टाकून उभा आहे. संसर्ग आणखी पसरू नये म्हणून सर्व प्रवाशांना त्यांच्या छोट्या केबिनमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांना बाहेर येण्यास सक्त मनाई आहे. WHO या संपूर्ण परिस्थितीवर कळडी नजर ठेवून आहे. पण यातली सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे आतापर्यंत 3 लोकांचा बळी गेलाय आणि त्यातील एका मृत प्रवाशाचा देह अजूनही त्याच जहाजावर पडून आहे. लोक आपल्या बंद खोलीत भीतीने थरथर कापत बसले आहेत. सर्वत्र एक भयानक शांतता आहे आणि त्यांच्याच कॉरिडॉरच्या पलीकडे मृत्यूने तांडव केलंय. एका आलिशान क्रूजचं रूपांतर एका तरंगत्या शवागारात कसं होतं, याचं हे जगातलं सर्वात भयंकर उदाहरण आहे. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक असा प्रश्न उभा राहतो, ज्याने जगातील सर्वच वैद्यकीय तज्ज्ञांना आणि अधिकाऱ्यांना पूर्णपणे गोंधळात टाकला आहे. जर अर्जेंटिनामध्ये हंटा व्हायरसचा एकही रुग्ण नव्हता जिथून या जहाजाने प्रवास सुरू केला, आणि हे जहाज अशा कोणत्याही प्रदेशात गेलं नाही जिथे हा व्हायरस सामान्यपणे आढळतो, तर मग हा जीवघेणा व्हायरस या जहाजावर आला तरी कुठून? हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर अद्याप कोणाकडेच नाहीये. हे जहाज पुन्हा कधी प्रवासाला लागेल? जगावर या व्हायरसचा धोका किती वाढू शकतो? या रहस्यमय घटनेबद्दल तुमचे काय तर्क आहेत, यावर कॉमेंट्समध्ये नक्की चर्चा करूया. अशाच एका सविस्तर, स्पष्ट आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी लवकरच पुन्हा भेटूया.